नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत आणि नंतर आपण या डिफेन्स कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी टायमिंग बघूया की या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर कोणत्या टाइमला आले आहे. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे क्वार्टर 2चे नंबर 12 नोव्हेंबर 2025 म्हणजे आज ड्युरिंग द मार्केट दुपारी जवळपास 2:30 वाजता आले आहे. आणि मित्रांनो, जसेच या डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे क्वार्टर 2चे नंबर आले, तसेच या कंपनीच्या शेअर प्राइसमध्ये जबरदस्त डिक्लाइन पाहायला मिळाली आहे. तर चला जाणून घेऊया या कंपनीचे क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर कसे आले आहेत ते. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, पूर्ण डेटा लाखमध्ये दिलेला आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 5,976 कोटी रुपयांनी 6,628 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील या कंपनीचा रेव्हेन्यू वाढला आहे 4,819 कोटी रुपयांनी 6,628 कोटी रुपयांनी. आणि मित्रांनो, CNBCचा एस्टिमेट होता की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा रेव्हेन्यू येऊ शकतो 6,582 कोटी रुपये, परंतु ॲक्च्युअलमध्ये आला आहे 6,628 कोटी रुपये. म्हणजे CNBCच्या एस्टिमेटला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या रेव्हेन्यूने बीट केले आहे, जो एक चांगला पॉईंट आहे. तसेच मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 6,518 कोटी रुपयांनी 7,516 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 5,566 कोटी रुपयांनी 7,516 कोटी रुपये. आणि जर आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले, तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 4,513 कोटी रुपयांनी 5,296 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 3,722 कोटी रुपयांनी 5,296 कोटी रुपये. आणि जर आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला, तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 2,022 कोटी रुपयांनी 2,226 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 1,854 कोटी रुपयांनी 2,226 कोटी रुपये. आणि जर आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड बघितला, तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1,510 कोटी रुपयांनी 1,669 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा नेट प्रॉफिट वाढला आहे 1,383 कोटी रुपयांनी 1,669 कोटी रुपये. आणि मित्रांनो, CNBCचा एस्टिमेट होता की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट येईल 1,702 कोटी रुपये, परंतु ॲक्च्युअलमध्ये आला आहे 1,669 कोटी रुपये. म्हणजे इथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नेट प्रॉफिटने CNBCच्या नेट प्रॉफिटच्या एस्टिमेटला मिस केले आहे, जो एक नेगेटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो, जर आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, जो फक्त रुपीजमध्ये असतो, तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 22.59
रुपीजने 24.96 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 20.69 रुपीजने 24.96 रुपीज. चला मित्रांनो, आता आपण डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.64%, FISची होल्डिंग आहे 12%, DISची होल्डिंग आहे 8.64% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.64%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती जवळपास 27,000 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये कंपनीची सेल्स होती 30,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 25 मध्ये होती जवळपास 31,000 कोटी रुपये आणि या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता जवळपास 6,000 कोटी रुपये. या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता जवळपास 8,500 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे 15,000 कोटी रुपयांनी, 19,000 कोटी रुपये, 23,000 कोटी रुपयांनी, जवळपास 29,000 कोटी रुपये आणि करंटली या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रिझर्व अँड सरप्लस आहे 34,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. लॉंग टर्म बॉरोइंग आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची लॉंग टर्म पिरियड पासून 0. तसेच जर आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ती लॉंग टर्म पिरियड पासून 0च आहे. तसेच आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो सुद्धा लगातार वाढत आहे 7,000 कोटी रुपयांनी, 14,500 कोटी रुपये, 20,000 कोटी रुपयांनी, 26,500 कोटी रुपये आणि करंटली आहे 38,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि आपण जर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती लगातार कमी कमी होत आहे जवळपास 16,000 कोटी रुपयांनी, जवळपास 15,000 कोटी रुपये, 14,500 कोटी रुपयांनी, करंटली आहे 4,500 कोटी रुपये. म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार कमी 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 होत आहे. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जर कमी होत असेल तर हा एक त्या कंपनीसाठी पॉझिटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.64% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. तसेच आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू आणि कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिटला CNBCच्या इस्टिमेट सोबत सुद्धा कंपेअर करून बघितली. आणि मित्रांनो, सर्वात शेवटी आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.